पीक विमा अर्जाबाबत मोठी अपडेट। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून विमा कंपनीकडून 2024 मध्ये काही नवीन नियमावली आणण्यात आली आहे। त्या नियमावलीच्या आधारे आपल्याला पीक विमा भरण्यासाठी त्या कागदपत्रांची दुरुस्ती करणे किंवा काही बदल करणे आवश्यक आहे। आजच्या व्हिडिओच्या मार्फत आपण विमा कंपनीने आणलेली नवीन नियमावली काय आहे याबाबत सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार मित्रांनो, एमडी टेक टायटॅनिक चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पीक विमा अर्जाबाबत जी काही कंपनीने नवीन नियमावली आणलेली आहे, नियमावली काही कागदपत्रांचा विषय आहे, कागदपत्राविषयी वरील नावे याचा विषय आहे, ही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत। जर आपल्याला पीक विमा योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला आजच आपले कागदपत्रे यांच्या काय ज्या नियमावली आहेत किंवा जे काय क्रायटेरिया आहेत त्यानुसार कंप्लीट करणे किंवा बनवून घेणे आवश्यक आहे। आता कोणते कागदपत्रे? आपले आधार कार्ड, बँक पासबुक आणि 7/12 हे तीनच कागदपत्रे मेन आहेत। कशासाठी? पीक विम्यासाठी। आपणा सर्वांनाच माहित आहे पीक विमा योजना हे काय मला सांगण्याची नवीन गरज नाहीये। त्या योजनेमार्फत येणारे लाभ, अर्ज प्रक्रिया काय, कशासाठी देतो हे काय मी आता या व्हिडिओमध्ये सांगत नाही। हे जर सांगत होतो तर हा व्हिडिओ जास्तच मोठा होत जाईल। डायरेक्ट मी 2024 मध्ये कंपनीने काय नवीन नियम आणले आहेत याबद्दल माहिती देणार आहे। आजपर्यंत आपण बऱ्याच ठिकाणी पाहिलेलं आहे, बऱ्याच शेतकऱ्यांच्या 7/12 आधार कार्डवर ह्या चुका आहेत। ह्या चुका इथून पुढे कंपनीकडे ग्राह्य धरण्यात येणार नाही। आपला जो अर्ज आहे आणि आपल्या अर्जावर जर ही चूक असेल तर आपला अर्ज कंपनीकडे अप्रूव्हल होणार नाही, म्हणजे पुढील प्रक्रिया होणार नाही। अर्जावर पुढील प्रक्रिया झाली नाही तर आपल्याला 1 रुपयाही विमा मिळणार नाही, हेही आपणास माहित असायला पाहिजे। बरं, काय आहे अपडेट आणि काय असणे आवश्यक आहे? आपले आधार कार्ड, आपले बँक पासबुक आणि आपली 7/12 ह्या तिन्ही कागदपत्रावर आपले नाव एकसारखे असणे आवश्यक आहे। बऱ्याचशा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे आधार कार्डवरील, 7/12 वरील आणि बँक पासबुक वरील नावामध्ये डिफरन्स आहे। हे जर नाव वेगवेगळे असतील तर आपल्याला जो का लाभ मिळणार आहे पीक विमा योजनेअंतर्गत किंवा आपला जो अर्ज अप्रूव्ह केला जातो कंपनी मार्फत ते कंपनी इथून पुढे करणार नाही। याची कंपनीने आधीच आपल्याला नोटीस दिलेली आहे। या नोटीसच्या आधारे आपण पीक विमा योजना सुरू होण्याआधीच 2024 मध्ये पीक विम्यासाठी अर्ज भरण्यासाठी सुरू होण्याआधीच आपल्या कागदपत्रामध्ये ही जे काय आपल्या चुकी आहेत ह्या चुकी व्यवस्थित करून घेणे आवश्यक आहे किंवा बरोबर करून घेणे आवश्यक आहे। तर काय असू शकतात चुकी? आता बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागामध्ये विषय असा आहे, आधार कार्डावर ज्ञानदेव नाव आहे, 7/12 ज्ञानोबा आहे किंवा ज्ञानेश्वर आहे असं आहे, किंवा बँक पासबुकला वेगळंच नाव आहे। असे मिळते जुळते नाव असतील तरी सुद्धा कंपनी अर्ज अप्रूव्ह करणार नाहीये, असं कंपनीने क्लिअर कट आजच्या नोटिफिकेशन मध्ये सांगितलेलं आहे। त्यासाठी काय, आता कोणकोणते नाव असू शकतात एक सॅम्पल सांगतो। आता तुम्ही तुमच्या विषयानुसार आपापले 7/12 आधार कार्ड आणि बँक पासबुक चेक करा। सखूबाई सखू, आता हे नाव सुद्धा बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं, किंवा आधार कार्डावर सखू नाव आहे, बँक पासबुकवर सखूबाई आहे, 7/12 वर सखू आहे, असं वेगवेगळं असू शकतं। महादेव माधव असं नाव असू शकतं, चंपा चंपा असे नाव आहेत बऱ्याच ठिकाणी। 7/12 वर वेगळे, आधारला वेगळे, बँक पासबुकला वेगळे। 2 डॉक्युमेंटवर जरी सारखं असेल तरी चालणार नाही, तुमचे तिन्ही कागदपत्रावर एक सारखं नाव असणं आवश्यक आहे। जे तुमच्या आधारवर नाव आहे ते तुमच्या 7/12 असणं आवश्यक आहे। जर तुमच्या आधारवरचं चुकीचं असेल तर आधार बदलून घ्या, 7/12 वरचं चुकीचं असेल तर 7/12 वरचं नाव चेंज करून घ्या, किंवा तुमच्या बँक पासबुकवरचं नाव चुकीचं असेल तर बँक पासबुकचं नाव चेंज करून घ्या। ज्या कागदपत्रात तुमच्या चूक असेल ती चूक तुम्ही दुरुस्त करून घेणं आवश्यक आहे। आता पीक विमा योजना 2024 साठी अर्ज भरण्यासाठी सुरू होतील। आपण अर्जही दाखल करू शकता।
आपला अर्ज सीएससीच्या केंद्रामार्फत किंवा सीएससीच्या व्हीएलई मार्फत आपला अर्जही भरला जाईल, परंतु ज्या दिवशी कंपनीकडून त्या अर्जाची तपासणी होईल त्या दिवशी तो अर्ज कंपनीकडून अप्रूव्हल केला जाणार नाही, तो अर्ज रिजेक्ट केला जाणार आहे, याची आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे। पण त्यावेळेस आपण काही करू शकणार नाही, कारण डेट निघून गेली, तारीख निघून गेलेली असणार आहे विमा अर्ज करण्याची। आपला अर्ज रिजेक्ट मध्ये पडला त्यासाठी सीएससी व्हीएलई काही करू शकत नाही। मग याची काळजी घेण्यासाठी किंवा आपला अर्ज व्यवस्थित भरता यावा यासाठी आजच आपण आपले आधार कार्ड, बँक पासबुक आणि 7/12 या तिन्हीवरील नाव तपासून पहा। जर सारखे नसतील, त्यात जर काही डिफरन्स असेल, मी आता जसे तुम्हाला उदाहरण सांगितले किंवा बाबू बाबूराव, राम रामहरी, गया गयाबाई, गंगा गंगाबाई, असे वेगवेगळे नाव बरेच आहेत, तर असे म्हणजे ग्रामीण भागात ह्याचा भरपूर प्रमाणात विषय आहे। किंवा पहिलं कसं होतं, थोडं नाव 7/12वर लिहिताना थोडं एक अंदाजे टाकल्यासारखं किंवा टोपण नाव जे होते त्या टोपण नावानुसार ही माहिती लिहिली जात होती, परंतु आज कंपनीकडून ही माहिती ग्राह्य धरली जाणार नाही किंवा हे अर्ज अप्रूव्हल केले जाणार नाहीत। त्याकरिता आपल्याला हे जे काय कागदपत्र मी आता तुम्हाला सांगितलेले आहेत, ह्या तिन्ही कागदपत्रावरतील आपले नाव बरोबर आहे किंवा नाही हे पाहून घेणे खूप महत्त्वाचे आहे। जर आपल्या नावात काही चूक असेल तर ती आजच दुरुस्त करून घ्या। जर आपण चूक दुरुस्त नाही केली आणि आहे ह्या कागदपत्राच्या आधारे जर आपला पीक विमा अर्ज भरला तर हे निश्चित आहे की आपल्याला पीक विम्याचा 1 रुपयाही लाभ मिळणार नाहीये। बरं, यात सीएससी व्हीएलईची काही चूक नाहीये, तुमच्या कागदपत्रावरच नाव तसं आहे, त्यात तो काय करणार आहे? तुमच्या पासबुकवरच नाव जर चुकीचं असेल तर तो थोडं तुमचं पासबुक एडिट करून देणार आहे किंवा त्यावर माहिती बदलणार आहे। तुम्हाला बँकेत जाऊन तुमचं नवीन पासबुक बनवावं लागेल, जे काय त्याची प्रोसेस असेल नाव चेंज करण्याची, ते कागदपत्र द्यावं लागतील, कागदपत्र देऊन ती प्रक्रिया पूर्ण करून आपला अर्ज आपल्याला व्यवस्थितरित्या सबमिट करता येणार आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला हीच माहिती देणे आवश्यक होतं की पीक विमा 2024 साठी गेल्या वर्षी 2023 साठी हा नियम लागू होता, परंतु कंपनीने आधी नोटिफिकेशन न दिल्यामुळे किंवा काही बाकीच्या कारणामुळे कंपनीने मनाव एवढे अर्ज रिजेक्ट केले नाहीत। जे अति डिफरन्स मधले अर्ज आहेत ते कंपनीने रिजेक्ट केलेले आहेत, गेल्या वर्षी सुद्धा केलेले आहेत, परंतु या वर्षी नोटिफिकेशन आल्यामुळे 100% जेवढ्या काही चुका असतील अर्जामध्ये किंवा जेवढे काही अर्ज असतील ज्यामध्ये असं मिसमॅच काहीतरी सापडेल, त्यातला एकही अर्ज पुढे अप्रूव्हल केला जाणार नाही। अर्ज अप्रूव्हल नाही झाला तर आपण पीक विमा भरूनही उपयोग नाही आणि आपल्याला त्यातला 1 रुपया मिळणारही नाही। जर आपल्याला या योजनेचा व्यवस्थित लाभ घ्यायचा असेल तर आपल्याकडे सध्या वेळ आहे। सध्या आपण आपले तिन्ही डॉक्युमेंट तपासून पहा। आपल्याला नाही समजलं, आपण ज्याच्याकडे विमा भरतो त्याला विचारा, तो आपल्याला सांगेल की तुमच्या ह्या आधारमध्ये चूक आहे, तुमच्या पासबुकमध्ये चूक आहे, तुमच्या 7/12 चूक आहे किंवा काहीतरी ज्याच्यात चूक असेल तो सांगेल किंवा त्याच्याकडून तपासून घ्या, तो तुम्हाला सांगेल। तुम्ही ऑन द स्पॉट ज्यावेळेस अर्ज प्रक्रिया सुरू होतील त्यावेळेस चेक करताल, त्यावेळेस तुम्हाला व्हीएलई सांगेल, तुम्हाला ही प्रक्रिया नाव बदलणे हे करणं ह्यासाठी तुम्हाला वेळ जाऊ शकतो आणि तुम्ही पीक विमा योजना 2024 मध्ये अर्ज करण्याकरिता वंचित राहू शकता। त्याकरिता आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला आवाहन करतो, जी काही आपली चूक असेल आपले डॉक्युमेंट चेक करा, तपासून पहा, त्यामध्ये जर काही तफावत आढळत असेल किंवा आपल्याला जर काही असे मी सांगितले तशा पद्धतीत काही नावं असतील, आता सगळे नावं मी तर घेऊ शकत नाही, भरपूर नाव आहेत अशी, काय नाव चुकीचे नाव असल्यामुळे तेवढे घेणं सुद्धा शक्य नाही आपल्याला, एवढे नाव त्यात निघून जातील। पण जे काही नावं आहेत किंवा ज्यांच्या प्रत्येकाने आपापलं चेक करणं आवश्यक आहे। आपल्या आडनावात चूक असेल, आपल्या स्वतःच्या नावात चूक असेल किंवा आपल्या वडिलाच्या नावात चूक असेल, काही चूक असू द्या, राव हरी राम काय असे वेगवेगळे टोपण नावं लावलेले असतील, काय असेल, या सगळ्या गोष्टींचा बारकाईने तपासणी करा आणि ही तपासणी करून आपल्या जर काही एखाद्या कागदपत्रात चुकीची माहिती आपल्याला दिसली किंवा आपल्या नावात काही जर चूक दिसली तर ती चूक लवकरात लवकर दुरुस्त करून घ्या। दिलेली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हो, परत एकदा सांगतो, आपले
तिन्ही कागदपत्र तपासून पहा, आधार कार्ड, बँक पासबुक आणि 7/12. जर हे कागदपत्र व्यवस्थित असले, एक सारखं नाव तिन्ही कागदपत्रावर जर असेल, तरच तुम्ही पीक विमा योजनेसाठी पात्र आहात. अन्यथा आपण अर्ज करून सुद्धा काहीही फरक पडणार नाही. आपला अर्ज रिजेक्ट केला जाणार आहे कंपनीकडून. सगळ्या कंपनीकडून तसं सांगण्यात आलेलं आहे. तुम्हाला ही कंपनी ती कंपनी असं मी एखाद्या स्पेसिफिक कंपनीचं नाव बी घेत नाहीये, परंतु सगळ्या कंपनीकडून हीच नियमावली वापरण्यात येणार आहे. त्यामुळे आजच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला आवाहन करतो की आपण आपल्या तिन्ही कागदपत्राच्या नावामध्ये काही तफावत असेल तर ती पाहून घ्या आणि दुरुस्त करा, आणि लवकरात लवकर करून घ्या, कारण लवकरच पीक विमा अर्ज भरण्यासाठी सुरू होणार आहे. चला, धन्यवाद. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चल, धन्यवाद.